नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं आम्ही सातारकर किचनमध्ये। आज आपण बनवणार आहोत थालीपीठ किंवा धपाटं। आता धपाटं पण म्हणतात किंवा थालीपीठही म्हणतात, आमच्या इकडे धपाटं म्हणतात। तर त्याच्यासाठी लागणार बघा, आपण जे आज बनवणार आहे थालीपीठ ते बघा, कैरी आहे, सिमला मिरची आहे, असं भरपूर पौष्टिक असं पूर्ण आपल्या प्रथिनांनी भरलेलं आणि संपूर्ण सगळ्या विटॅमिन्सनी भरलेलं आपण आज थालीपीठ बनवणार आहे। तर त्याच्यासाठी लागणारं साहित्य बघा, इथं आपण पालक चिरून घेतलाय, इथं बीट किसून घेतलेलं आहे, मेथी घेतलेली आहे, काकडी किसून घेतली आपण, टोमॅटो बारीक चिरून घेतले, कांदा किसून घेतलाय, इथं आपण सिमला मिरची पण पेस्ट करून घेतलेली आहे, पेस्ट पण नाही किसून घेतलेली आहे पण ती पेस्ट सारखी झाली। इथं सिमला मिरची घेतली आपण, इथं घेतलंय ठेचा करायचा आपल्याला ह्याचा, आलं लसूण आणि हिरवी मिरची। त्याच्यानंतर इथं पीठ घेतलेली आहेत आपण, अर्धी वाटी बेसन पीठ घेतलेलं आहे, 1 वाटी बाजरीचं पीठ आहे, 1 वाटी ज्वारीचं पीठ आहे, अर्धी वाटी तांदळाचं पीठ आहे। इथं मसाले घेतलेत आपण, मसाल्यामध्ये धने जिरे पावडर, लाल मिरची पावडर, ओवा, बडीशेप आणि हा थोडासा गोडा मसाला घेतलेला आहे आणि कोथिंबीर चिरून घेतली। आता ह्या सगळ्यांपासून आपण एक पौष्टिक आणि छानपैकी खुसखुशीत थालीपीठ बनवणार आहोत। तर बघा आता मी कसं बनवते ते। त्याच्या आधी आपण ह्याची पेस्ट करून घेणार आहे, तर दाखवते मी तुम्हाला। तर हे बघा मंडळी, आता आपण सगळी पीठ घेतोय। हे बाजरीचं पीठ 1 वाटी, बेसन पीठ अर्धी वाटी, ज्वारीचं पीठ 1 वाटी आणि तांदळाचं पीठ अर्धी वाटी। थांबा आता थांबतो। आता त्याच्यानंतर आपण हा घालणार आहे किसलेली कैरी, सिमला मिरची, कांदा, टोमॅटो, काकडी, भाज्या, मेथीची भाजी, पालक, बीट आणि हे सगळे जे आपण पावडर मसाले घेतलेले आहेत ते। आता आपण मीठ टाकणार आहे, त्याच्यानंतर आपण हा मिरचीचा ठेचा टाकणार आहे आणि आपण आता ह्याच्यामध्ये दही टाकून मळणार आहे बरं का मंडळी। एक अर्धी वाटी आपण दही टाकतोय, आपण तेल टाकणार आहे आणि आता आपण हे काय करणार आहे, जेवढं ह्याचं पाणी सुटेल त्या पाण्यामध्येच आपण आता हे सगळं मळून घेणार आहे। जर लागलं आपल्याला वरती पाणी तर आपण पाणी टाकणार आहे, नाहीतर आहे ह्या साहित्यातच आपण हे मळून घेणार आहे। कोथिंबीर टाकतोय आपण, आपण हळद टाकतोय, हिंग टाकतोय। हे बघा मंडळी, अशा पद्धतीने आता आपण हे थालीपीठाचं मळून घेतोय बरं का। खूप पौष्टिक आणि चवदार थालीपीठ होतात ह्याच्यापासून। लहान मुलांच्या डब्याला सुद्धा जर तुम्हाला द्यायचे असतील तर तिखटाचं प्रमाण थोडंसं कमी ठेवा, त्यांच्यासाठी सुद्धा, लहान मुलांसाठी सुद्धा पौष्टिक आहेत ही थालीपीठ। आणि बघा तुम्ही, सगळ्या प्रकारच्या भाज्या, सगळ्या प्रकारचे आपले काकडी, टोमॅटो, कैरी, कांदा सगळंच त्याच्यामध्ये आलंय। जे लोक डाएट करतात त्यांच्यासाठी सुद्धा हे उपयोगाचं आहे बरं का मंडळी। डाएटसाठी सुद्धा आपण जास्ती तेल वगैरे काही वापरणार नाहीये, कमी तेलामध्येच आपल्याला हे थालीपीठ करायचे आहेत। अशा प्रकारे आता आपण सगळं हे मळून घेणार आहे। मी पाणी वापरलेलं नाही, जर गरज लागली तर पाणी वापरणार आहे। बाकी आपलं दही आहे, काकडीचं पाणी, कांद्याचं, टोमॅटोचं पाणी सुटतं, ते पाणी आपण त्या पाण्यामध्येच मळण्याचा प्रयत्न करणार आहे, पण जर लागलंच तर वरती आपण पाणी वापरणार आहे। तर हे बघा, अशा प्रकारे छान असं घट्ट पीठ आपल्याला मळून घ्यायचंय। अशा प्रकारे आपल्याला आता हे पीठ मळून झालं की मी दाखवते तुम्हाला। अशा प्रकारे हे आपलं मळून झालेलं आहे मंडळी। आता आपण थालीपीठ थापणार आहे। हे जास्त वेळ ठेवायचं नाही, कारण ह्याच्यामध्ये आपण सगळं कैरी, जे टोमॅटो, कांदा वापरलाय त्याचं पाणी सुटतं। मग आता हे मळलं की आपण लगेच एक 5 मिनिटात आपण थालीपीठ थापायला घेणार आहे, दाखवते मी तुम्हाला।
अशा प्रकारे मी थोडंसं हाताला पाणी लावलेलं आहे. इथं तवा घेतलाय मी. आता ह्या तव्यावरती मी हे थालीपीठ ठेवते. थालीपीठ 2 प्रकाराने थापलं जातं, एक कपड्यावरती आणि एक तव्यावरती. आता कपड्यावरती जर नाही कोणाला जमलं तर त्यांच्यासाठी मी तव्यावरती दाखवते. तर हे बघा असं पातळ असं तव्यावरती आपण थापून घ्यायचं हे थालीपीठ. पाण्याचा हात घेत घेत आपण थापायचंय बरं का हे थालीपीठ. हे बघा, हे बघा अशा प्रकारे हे आपण असं थालीपीठ थापतोय बरं का तव्यावरती. पाण्याचा हात घ्यायचा थोडासा आणि थालीपीठ थापत राहायचंय. जेवढ्या साईजचं तुम्हाला पाहिजे तेवढ्या साईजचं थापा तुम्ही. आमच्या सातारा साईडला ह्याला धपाटे म्हणतात, पण धपाट्याची भाजणी केली जाते बरं का मंडळी. भाजणीचे धपाटे केले जातात. तर आता आपण हे इन्स्टंट घरी पटकन होईल असं केलेलं आहे. नाश्त्याला किंवा तुमच्या जेवणाला वगैरे तुम्हाला वाटलं थालीपीठ खावं तर हे असं पटकन होईल असं केलेलं आहे आपण. तर हे बघा, हे असं मी तव्यावरती थापून घेतलंय. आता मी होल करणार आहे मध्ये. तवा गरम नाही आहे बरं का मंडळी, थंड आहे तवा. हा आता आपण गॅसवरती ठेवणार आहे. असं आपण आता हा तवा उचलून आपण गॅसवरती ठेवणार आहे. तुमच्याकडे नॉनस्टिक तवा असेल तर खूपच छान. हा माझा लोखंडी तवा आहे. आता ह्याच्यावरती पचायला थोडासा वेळ लागणार आहे म्हणून मी ह्याच्यावर झाकण ठेवणार आहे. ह्यात पण झाकण ठेवणार आहे. अशा प्रकारे आपण आता इथं झाकण ठेवतोय. आता हे 5 मिनिटासाठी झाकून ठेवायचं आहे आपल्याला. 5 मिनिटांनी झाकण काढून तेल सोडून आपण थालीपीठ काढणार आहे ते. अशा प्रकारे आपण आता हे थालीपीठ काढणार आहे मंडळी. 5 मिनिटं झालेत आपले. आता मी हे बघा, हे जे होल पाडलेले आहेत आपण थालीपीठाला, त्यातून आपण हे थालीपीठ काढणार आहे. त्याच्यामध्ये तेल सोडलंय मी थोडंसं असं साईडला आपण तेल सोडणार आहे. अशा प्रकारे बघा, आपण आता दुसऱ्या बाजूने थालीपीठ भाजत आहे. दाखवते मी तुम्हाला पूर्ण झाल्यावरती. हे बघा मंडळी, छानपैकी आपलं खरपूस थालीपीठ असं करून झालेलं आहे. थोडंसं आपण आता वरून बटर लावणार आहे त्याला. हे बघा मंडळी, आपण आता बटर टाकलेलं आहे वरून. तुमच्या आवडीनुसार बटर किंवा तूप तुम्ही काहीही टाकू शकता. घरचं लोणकडं तूप टाकू शकता. घरचं लोणकडं तूप किंवा लोणी वगैरे असेल घरात ते टाकू शकता. बटर टाकू शकता. तर हे बघा, अशा प्रकारे आपलं थालीपीठ तयार आहे. तर हे बघा, पौष्टिक आणि भरपूर प्रोटीन्सने भरलेलं, लहान मुलांच्या टिफिनसाठी किंवा मोठ्या माणसांनी खाल्लं तरी पूर्ण पौष्टिक असं सगळ्या भाज्यांचं, सगळे आपण सॅलडला जे वापरतो, काकडी, टोमॅटो, कैरी, त्याच्यापासून बनलेलं हे खमंग असं थालीपीठ तयार आहे. खाऊन बघा, करून बघा. आता एकदा मी तुम्हाला आणखीन कपड्यावरचं एक थालीपीठ थापून दाखवते. अरे आपण आता कपड्यावरती थालीपीठ थापतोय बरं का. पाण्याचा हात घेऊन घेऊन थापायचं थालीपीठ, म्हणजे आपल्या हाताला चिकटत नाही. बघा कसं थोडं थोडं पाणी घेऊन आपण थालीपीठ थापतोय. आता हा कपडा जो आहे थालीपीठाचा तो मी ओला करून घेतलेला आहे. असं छानपैकी असं आपल्याला थालीपीठ थापायचं. कसं तुम्हाला पाहिजे, मीडियम थापा, पातळ करा, जसं तुम्हाला पाहिजे तसं. आता आपण होल करणार आहे थालीपीठाला. होल करणार आहे आपण. होल कशासाठी मंडळी, थालीपीठ छानपैकी पचलं जातं. म्हणजे तव्यावरती आपण जेव्हा टाकतो, अशा प्रकारे थालीपीठ थापून झालेलं आहे मंडळी. आता हे आपण तव्यावरती टाकतोय. थोडंसं आपण कपड्याला वरती पाणी लावून घ्यायचं आहे बरं का त्या, आणि शिस्तीत कपडा काढून घ्यायचा आहे. हे बघा, छानपैकी थालीपीठ अशा प्रकारे आपण आता दुसरं थालीपीठ थापून घेतोय बरं का. हे बघा, सुनबाई थालीपीठ थापट आहेत बरं का मंडळी माझ्या. छान थालीपीठ थापते ती, त्याच्यामुळे तिला म्हटलं ते कपड्यावरचं थालीपीठ तू थाप.
छान थापते हे बघा. आणि हे थालीपीठ आहे ना मंडळी, तुमच्या मुलांना पिझ्झापेक्षा सुद्धा जास्त आवडेल. बघा तुम्ही करून बघा, खूप छान थालीपीठ होतं हे. आणि कसंही पौष्टिक होतं, आपल्याला सगळ्या भाज्या त्यातून जातात. मुलं काही भाज्या खात नाहीत, त्याच्यामुळं छान होतं हे थालीपीठ. असं आपलं थालीपीठ थापून झालेलं आहे. पुन्हा एकदा सांगते मंडळी, हे पीठ आपण लगेच मळल्या लगेच थालीपीठ करायचे आहेत बरं का. ह्याच्यामध्ये काकडी आहे, कांदा किसलेला आहे, टोमॅटो आहे. त्याच्यामुळं काय होतं, पिठाला पाणी सुटतं. तर पाणी जास्ती सुटून द्यायचं नाही आपल्याला. आपण दही घातलं आहे आणि शक्यतो फक्त दही आणि ज्या आपल्या भाज्या आहेत त्याच्या पाण्यामध्येच आपल्याला थालीपीठ मळायचं आहे, हे पीठ मळायचं आहे. त्याच्यामुळं जर पीठ मळलं की लगेच 5 मिनटात, 2 ते 3 मिनटातच आपण थालीपीठं करायला घ्यायची. पीठ आधी मळून ठेवू नका. ज्यावेळेस तुम्हाला खायचं आहे त्यावेळेसच सगळी तयारी करा आणि पीठ मळून मग तुम्ही थालीपीठ थापायला घ्या. तर कोणत्याही पद्धतीने थापा तुम्ही. कपड्यावरती थापून एकदा ट्राय करून बघा. परत तुम्ही तव्यावरती थापलं तरी पण छान थालीपीठ होतं. पहिल्या वेळेला तवा थंड तव्यावरतीच थापायचं. दुसऱ्या वेळेला जेव्हा तवा गरम असतं मंडळी, त्यावेळेस तवा खाली घ्यायचा, खाली एखादा कपडा घ्यायचा, थोडासा तवा थंड करून द्यायचा आणि मग दुसरं थालीपीठ थापायचं. अशा प्रकारे हे थालीपीठ सुद्धा आपलं छानपैकी भाजून झालेलं आहे बघा. आता ह्याला आपण वरून बटर लावतोय. लोक डाएट करतात ना मंडळी, त्यांनी नाही लावलं बटर तरी चालेल किंवा लावा, पण तुम्हाला जसं हे पाहिजे. आता ह्याच्यावरती मी बटर भरपूर लावलेलं आहे मंडळी. नात खाणार आहे माझी, तिची घाई झाली, तिला खूप भूक लागली, तिच्यासाठी मी करते. त्याच्यामुळं बटर थोडं जास्ती लावलेलं आहे. तर बघा आता आपण दुसरं पण थालीपीठ हे काढून घेतोय प्लेटमध्ये आणि आपण आता दुसरं थालीपीठ पण टाकतोय तव्यावरती. हे बघा असं टाकायचं. थोडंसं वरून आपल्याला पाणी लावायचं आणि शिस्तीत आपण कपडा काढून घेणार आहे. हे बघा छानपैकी बघा. आता ह्याच्यावरती 5 मिनिटासाठी आपल्याला झाकण ठेवायचं आहे. मंडळी आपण आता हे झाकण काढून घेतोय. आता आपण थोडंसं तेल टाकणार आहे बरं का. हे जे होल आहेत त्याच्यामध्ये आपल्याला तेल टाकायचंय. अशा प्रकारे हे आता आपण हे बघा छानपैकी खरपूस थालीपीठ आपलं. आता काय करायचं मंडळी, थोडंसं असं उलटण्याने दाबून आपल्याला भाजायचं आहे बरं का. हे बघा थोडंसं आता मी असं मध्ये घेते. हा माझा लोखंडी तवा आहे मंडळी. नॉनस्टिक तव्यावरती आणखीन भरभर आणि खूप छान थालीपीठ होतात. लोखंडी तव्यावर सुद्धा खूप छान होतं बरं का थालीपीठ. थोडासा वेळ लागतो पण छान होतात खरपूस. हे बघा असं हे थोडंसं आपण असं उलटण्याने दाबून थालीपीठ करायचं आहे बरं का. आता हे भाजून झालं की मी सर्व करताना दाखवते तुम्हाला. अशा प्रकारे आपलं थालीपीठ तयार आहे. थोडंसं आपण लोणी टाकणार आहे त्याच्यावरती. बटर टाकतो मंडळी. घरगुती लोणी आपल्याकडे असेल तर लोणी टाकलं तरी चालेल. तूप टाका तुम्ही, तूपसुद्धा छान लागतं. आता हे नातीला माझ्या बटर पाहिजे तिच्यासाठी टाकते मी. हे बघा आता हे पण झालेलं आहे छानपैकी आपलं झालं आहे खरपूस. हे काढून घेते मी. अशा प्रकारे आपले थालीपीठ तयार आहेत मंडळी. बघा आता मिक्स भाज्या, कैरी, काकडी, बीटपासून आपण हे थालीपीठ बनवलं आहे. पालक मेथी घातलेली आहे. आणि बघा तुम्ही करून बघा, खाऊन बघा आणि मला कमेंट्समध्ये कळवा मंडळी तुम्हाला थालीपीठ आवडलं का. आणि माझा चॅनल सबस्क्राईब करा, शेअर करा, लाईक करा. धन्यवाद मंडळी.